आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कोण आलंय? धिन्ना धिन्ना धिना धिन धिना धिन्ना धिन्ना धिना धिन धिना धिन्ना धिन्ना धिना धिन धिन्ना धिन्ना धिना धिन धिना। तेव्हा मी शिड्या खाली उतरत होतो तेव्हाच मला माघारी जाऊशी वाटलेलं परत। एकतर मला ती बारकी पोरं म्हणल्यावर कसं तरी वाटते। तेव्हा मुलं आल्यात म्हणल्यावर जरा खेळणी फिळणी ठेवलेली, बॉल बिल ठेवलेला, आपलं घसरगुंडी ते मजेदार होता दिवस आजचा असं मला वाटत होतं। इधर रे किती गोड गोड आहे। गावरान ब्रो आणि सिटी सुंदरींनो, तयार व्हा आजच्या टास्क साठी। आपण सगळ्यांनी बालपण अनुभवलं आहेच, पण आज तुम्हाला पुन्हा एकदा बालपण अनुभवायचं आहे। आपल्या मुंबई मेन्शन मध्ये आज खूप सारे बाल गोपाळ येणार आहेत। तुम्हा सगळ्यांना आज पाळणा घरातल्या व्यक्तीसारखं एक दिवस त्यांचं उत्तम संगोपन करायचं आहे। मस्त 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 मस्त। कोणाचं? छोट्या पोरांचं की ब्रोसचं आपले? मी कधी स्वप्नात विचार केला नव्हता की चल भावा सिटी या शो मध्ये आम्हाला लहान पोरांची काळजी घ्यावी लागणार आहे। एक तर एकाच लहान पोराची काळजी घेऊन मी थकले होते, त्यात अजून एक लहान बाळ असणार आहे, त्याची काळजी आम्हाला घ्यायची। म्हणजे ह्यांना सांभाळणं म्हणजे जेवढ्या त्या उड्या मारत होत्या इकडून तिकडे इकडून तिकडे, मी म्हणलं यार सगळ्यात टफ टास्क आजचा असणार आहे, कारण की आज आम्हाला एक नाही दोन दोन सांभाळायचे होते। दादा बोल, दादा बोल की तोंडानी काय काय? लहान मुलं आवडतच नाहीत आणि त्यात मला टास्क साठी प्रिटेंड करायला लागत होतं की अरे रे रे मला रागच येत नाहीये, मी किती खुश आहे तुझ्यासोबत सार्थक। कुणी निघालंय कुणी निघालंय? हा इथून बघ। आज परी प्रणाली बरोबर दिवसभर राहणार। ओके ओके चिंगू? मम्मा 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 मीच मम्मा तुझी। तिने जे मम्मा मम्मा करायचं सुरू केलं आणि तेवढ्या मोठ्या मोठ्या डोळ्यातून एवढे मोठे मोठे अश्रू जेव्हा व्हायला लागले तेव्हा माझं असं झालं की नाही ही शांत नाहीये। ना ना बना ना ना च च। वाव, ही अँग्री बर्ड होती, तिला पटकन राग यायचा किंवा पटकन चिडचिड करायची ती ह्याच्यावर। जसा हिला पोरं खेळवायचा अंदाज होता तसा मला काय पोरं खेळवायचा अंदाज बिंदाज काय नव्हता। अरे तेरे को ABCD आता है? बोल के बता। ABCD छोटे छोटे तमाशे जैसे पानी बताशे हाथों से ना जरा चले आओ ये पल मिलेंगे कहाँ। तुमच्या समोर खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत, त्यात फळं,
भाज्या, दुग्धजन्य पदार्थ इत्यादी ह्या पदार्थांचा वापर करून तुम्हाला मुलांसाठी पौष्टिक आहार तयार करायचा आहे. पौष्टिक आणि त्यांना खाऊ घालायचा आहे. काय बनवू शकतो? बच्चों लाइक सैरलेक और समथिंग. भूख लगी भूख लगी भूख लगी भूख लगी जोरों की भूख लगी. तर त्यांना काहीतरी खायला घालायचं. लहान मुलांना ऍक्च्युली डायजेशनचा प्रॉब्लेम असतो थोडासा. त्यांचं जे ठरलेलं असतं ना ते तसंच त्यांना खायला घातलं पाहिजे. थांब एक मिनिट. तुला चॉकलेट खायच्यात ना? हो आण रे. एकच 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 एक मिनिट. जाऊ दे. जुओं की रेस लगी गला सूखे कुएं का पंप हुआ गुड़ 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 बोलता हर अंग हुआ. मी जेव्हा अर्णवला विचारलं तर अर्णव मला बोलला की मला भात खायचंय, भात आणि आलू. खाओ पियो मस्त रहो रहो अल मस्त रहो. मैं खाऊ क्या? मैं भी छोटा बच्चा हूँ, मैं भी छोटा बच्चा हूँ, मैं भी छोटा बच्चा हूँ. कर तो आज का प्रबंध करो नहीं तो चुप रहो मुंह बंद करो. काय केलं मी? चम्मच थाली बजे कटोरी परोसना आरंभ करो. हे काय? माझ्या डिशवर मी 3 कलरचं वेगळं वेगळं डिश तयार केलं. काय हे? बोल इंडिया. इंडियाचं फ्लॅग. मस्त. आजी जल्दी या. बैट बॉल खेलना है ना. लवकर ये. आणि जशी माझी आई मला हाताने भरवायचं तसं मी पण त्याला हाताने भरवलं आणि त्याला आवडलं. आणि तो जसं तो खाल्लं ना तो बोलत होता मस्त मस्त. आवडलं तुला? आवडलं? ट्राय करके देख. अचानक आली माझ्याकडे, असं पोट पकडून रडायला लागली. शी आली म्हणून मी म्हंटल आईचा गो. डायपर तो पहना है ना, डायपर पहना है नाही. लशी आली. मी कधी केलं नाही. काय करायचं? चल काय करायचं? काय शी आया है की कर दिया. तिला उचलून पळाली बाथरूम मध्ये आणि हागावली तिला. नाही मी ते काहीतरी घेऊन येऊन गेलो. मँगो. सिट 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 सिट. फाजिल फाजिल खाके जाएंगे नाही अरे यार तू कसं काय खायचं? त्या पोराचं आहे ना. खाली पडलेलं मी खाल्लं. चारता चारता एक एक खादी. तू इकडे. आता वाघ झालाय तू. नक्क मारून तोंडाचे अवतार बदललाय.